जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचं पहिलं प्रकरण, ज्याचं नाव आहे परिमेय आणि अपरिमेय संख्या. ओके, आणि त्यामधला सराव संच 1.1 आपल्याला पाहायचं आहे. ओके, परंतु पुढे जाण्याच्या अगोदर जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही घरी बसून गणिताचा अभ्यास करू शकताय. ओके, तर पाहूयात आपण पहिला जो प्रश्न आहे सराव संच 1.1 मधला पहिला प्रश्न काय दिलाय, तर संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. ओके, आता परिमेय संख्या रेषेवर कशा दाखवायच्या ते आता आपल्याला बघायचंय. 3 प्रश्न दिलेत, हा पहिला आहे आणि आणखी आहे याच्यामध्ये. तर आता या संख्या बघा, 3/2, 5/2 आणि वजा 3/2 संख्या रेषेवर दाखवण्यासाठी पहिली बाबा एक संख्या रेषा काढून घ्या. ओके, आता ही एक रेषा आहे आणि या रेषेवर आता आपण असे बाण केले की झाली संख्या रेषा. आता इथं पॉईंट 0 असणार आहे. ओके, आता या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी आता मी 1 2 3 4 5 अशा संख्या दाखवू शकतो संख्या रेषेवर, पण या दाखवण्यासाठी खाली छेदाला किती आहेत, 2 आहेत ना. मग छेदाला 2 आहेत, मग 0 नंतर 0 आहे ना, 0 नंतर 1 आणि दुसऱ्या रेषेवरती 1 पॉईंट घ्यायचा, नंतर परत 1 आणि दुसऱ्या रेषेवरती 2 घ्यायचा, नंतर परत 1 दुसऱ्या रेषेवरती 3 घ्यायचा, परत 1 दुसऱ्या पॉईंटवरती 4 घ्यायचा. तर अशा प्रकारे पॉईंट आपण दाखवायचे. ओके, या साईडला पण लेफ्ट साईडला पण 1 2 वजा 1 घेतला, 1 2 वजा 2 घेतला, 1 2 वजा 3 घेतला. तर अशा प्रकारे हे पॉईंट दर्शवायचे. खाली जर आपल्याकडे आता इथे समजा खाली 2 आहेत छेदाला, म्हणून 2 टिंबांनंतर आपण एक संख्या जी आहे त्या स्थापन केला. परंतु इथे 4 असते तर आपण काय करायचं, 1 2 3 4 चौथ्या टायमाला आपण 1 घेतला असता, परत 1 2 3 4 पाचव्या टायमाला आपण 2 घेतला असता. पुढच्या गणितात लक्षात येईल तुमच्या. आता बघा, इथं पहिली 3/2 संख्या मला दाखवायची, मग 0 पासून मोजायचं. आता ही पॉझिटिव्ह नंबर आहे, धन संख्या आहे, मग उजव्या बाजूला जायचं. 0 0 1 2 3 वरती 3 आहेत ना, मग 0 1 2 3 प्रत्येक रेषा मोजायच्या, प्रत्येक छोटे छोटे पॉईंट मोजायचे. 0 1 2 3 आणि या तिसऱ्या टायमाला आपण काय म्हणू शकतो, इथे काय म्हणणार, ही जी संख्या आहे ती असणार आहे 3/2. ओके, तर अशा प्रकारे आपण दर्शवू शकतो. त्यानंतर 5/2, परत ही संख्या आपल्याला कुठे जायचं उजव्या बाजूला. 0 पासून काउंटिंग करा, 0 1 2 3 4 5, म्हणजे इथं 2 आणि 3च्या मध्ये आली ही संख्या. इथं अशा प्रकारे आपण दाखवू शकतो, ही संख्या आहे आपल्याकडं 5/2. त्यानंतर काय, वजा 3/2. आता वजा संख्या म्हणजे डाव्या बाजूला आल्या, मग 0 3 आहेत ना वरती, 0 1 2 आणि 3, म्हणजे ती आपली वजा 3/2 संख्या इथे आली. मग इथे लिहा वजा 3/2. तर अशा प्रकारे आपण या संख्या रेषेवर दाखवू शकतो. आणखी आपल्याकडे पुढे प्रश्न आहे बघा. पुढे दिले आपल्याकडे संख्या 7/5 दिले. बघा पुढच्या आपल्याकडे दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण सगळे प्रश्न आपण शक्यतो बघण्याचा प्रयत्न करूयात. ओके, दुसरा दिला संख्या 7/5 बरं का. त्याच्यानंतर आपल्याला दिलेत वजा 2/5 दिलेत आणि त्यानंतर आपल्याला दिलेत वजा 4/5 दिलेत. आता या संख्या दर्शवताना एकदम भारी, खाली काय 5 आहेत ना छेदाला, सेम यासारखी पहिली एक संख्या रेषा आपण काढून घेऊ. अशी मस्त संख्या रेषा काढून द्या. ओके, लांब काढून घ्या, वाटलंच तर मोठी काढा संख्या रेषा. ओके, ही संख्या रेषा मी काढली. आता या संख्या रेषेवर पॉईंट घेऊ इथून 0 पासून. ओके, आता छेदाला 5 आहेत, इथे मगाशी छेदाला 2 होते आणि आता आपल्याकडे छेदाला 5 आहेत. मग काय करणार, 0 आहेत ना, 1 2 3 4 पाचव्या नंबरला 1 घेतला, बरोबर. परत 1 2 3 4 पाचव्या नंबरला 2 घेतला. तसंच या बाजूला 0 नंतर 1 2 3 4 पाचव्या नंबरला वजा 1 2 3 4 पाचव्या नंबरला वजा 2. ओके, मग आता या संख्या दाखवायच्यात आपल्याला. त्याच्यामध्ये पहिली संख्या काय आपली बाबा, 7/5 आहे, बरं का. मग आता 7/5 कुठून, 0 पासून मोजणार. 7 अधिक संख्या आहे म्हणजे आपण उजव्या बाजूला जाणार, बरोबर ना. 0 1 2 3 4 5 6 7, 7 कुठं आले, इथे आले. मग इथे दाखवा आपली कुठली संख्या बाबा, ही 7/5. मग इथे दाखवा 7/5. ओके, त्यानंतर वजा 2/5. वजा 2/5 कुठे असणार आहे आपल्याकडे, वजा 2/5 जी आहे ती आपली डाव्या बाजूला असणार आहे, या बाजूला, कारण वजा मधली संख्या आहे. म्हणून 0 1 आणि 2 2 म्हणजे 2/5 आपल्या इथंच आले. मग इथंच लिहा वजा 2/5. त्यानंतर वजा 4/5, परत 0 1 2 3 आणि 4 वजा 4/5 आपली इथं आले.
मग इथं तुम्ही लिहू शकता -4/5. तर अशा प्रकारे या संख्या आपल्याला संख्या रेषेवरती दाखवता आल्या पाहिजेत. एकदम सिंपल आहे. तिसरा प्रश्न आपल्याकडे दिलाय. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याकडे काय आहे बघा, -5/8 -5/8 आणि 11/8 आहे. ओके, आता इथे छेदाला 8 आहे. आता इथं 8 असल्यामुळं सेम आपल्याला याच पद्धतीने घ्यायचंय. बघा, एक पहिली संख्या रेषा काढून घ्या मस्त अशी. ओके, ही संख्या रेषा व्यवस्थित काढून घ्यायची. इकडे एक बाण करा आणि इकडे एक बाण करा. ओके, मध्ये घ्या आपला 0. ओके, आता खाली छेदाला 8 आहेत. मग 0 नंतर 1 2 3 4 5 6 7 8 वरती 1 घेतला. त्याचप्रमाणे परत 1 2 3 4 5 6 7 8 वरती 2 घेतला. आता डाव्या बाजूला परत 1 2 3 4 5 6 7 8 वरती -1 घेतला. ओके, आता इथं -2 घ्यायची काय गरज नाही, घेऊन ठेवलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. आता पहिला जो पॉइंट आहे तो काय -5/8 आहे, -5/8. मग वजा संख्या डाव्या बाजूला असते. मग डाव्या बाजूला यायचं 0 1 2 3 4 5. 5 कुठं आले? इथं आले. मग इथं घ्या आपण 5 - 5/8. ओके, आता उजव्या बाजूला जायचं 11/8 म्हणजे तिकडे 0 पासून मोजायचं बरं का. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. वर 11 आहेत ना, म्हणून आपण 11 पर्यंत मोजलं. 9 10 11. ओके, आणि 11 नंतर इथे आपल्याला एक आपण हा पॉइंट स्थापन केला. काय बाबा तो -11/8. तर अशा प्रकारे आपण या संख्या ज्या आहेत, या अपरिमेय संख्या ज्या आहेत, त्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो. त्यानंतर आहे 13/10 आणि -17/10. तर या पण संख्या आपण बघूया. 13/10 आणि -17/10 आपण बघू काय येतं. तर हे तुम्ही काय करू शकता, व्हिडिओला आपल्या पॉज करून किंवा व्हिडिओ मागे घेऊन तुम्ही ही गणितं आपल्या वहीत लिहू शकताय. आता पुढचा प्रश्न आपल्याकडे काय आहे, 13/10 आणि -17/10. मग इथून परत एक आपण रेषा मारूयात. 13/10 आणि -17/10. चौथा प्रश्न. चौथा 13/10 आणि -17/10. ओके, संख्या रेषा जरा मोठी जाईल. आता चालेल ना, काय हरकत नाही. मोठा कागद घ्या. अशा प्रकारे ही आपली संख्या रेषा. ओके, आता याच्यावरती आपण काय करू, 0 घेऊ पहिला. 0 नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. छेदाला किती? 10 आहेत ना, म्हणून 10 नंतर आपण 1 घेतला. ओके, इथे पण पुढे थोडंसं वाढवावं लागेल आपल्याला. 1 नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. इथे घेतला 2. या बाजूला पण सेम 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 नंतर घेतला 1 -1. आता हिला पण वाढवावं लागेल इकडं. परत 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि इथं घ्या -2. ओके, पहिली संख्या कुठली दाखवायची आपल्याला? 13/10. आता 13/10 उजव्या बाजूला 0 पासून मोजायचं. 0 13 आहेत ना, 0 नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. म्हणजे इथे आली आपली संख्या काय? 13/10. आता -17/10 म्हणजे डाव्या बाजूला 0 नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. मग इथे आपल्याकडे आली 17 म्हणून -17/10. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, या अपरिमेय संख्या रेषेवर दाखवू शकतो. यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, तो आपण थोड्याच वेळात बघूयात. पहा, दुसरा प्रश्न आहे, दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. ही संख्या रेषा बघायचे आणि त्यावर आधारित विचारलेले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तर आपल्याला द्यायचे. बघा, बी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो. त्या अगोदर तुम्ही संख्या रेषा पाहिली ना. बघा, 0 नंतर बघा 1 2 3 छोटे छोटे पॉइंट आणि चौथ्या नंबरला 1 आहे. इथे पण बघा 1 2 बघा 0 नंतर 1 2 3 चौथ्या नंबरला 2 आहे. 1 2 3 चौथ्या नंबरला 3 आहे. म्हणजे छेदाला किती आले पाहिजे? 4 आले पाहिजे. सगळीकडे छेदाला काय आले पाहिजे? 4 आले पाहिजे. हे आपल्याला माहिती आहे, कारण मगाशी आपण संख्या रेषेवरती ज्यावेळेस संख्या दाखवत होतो त्यावेळेस जेवढे छेदाला संख्या असेल तेवढे आपण टिंब किंवा पॉईंट देऊन आपण संख्या रेषेवरती संख्या दर्शवत होतो. मग इथं छेदाला 4 असले पाहिजे. मग त्या अर्थाने बी बिंदू कोणती संख्या दर्शवतो. आता बी बिंदू कुठे? इथे आहे. आता ती संख्या काढण्यासाठी मी तर काय करणार, छेदाला 4 लिहिणार आणि त्यानंतर बीचा हा जो बिंदू आहे तो कुठपर्यंत ते मोजणार. बघा, 0 पासून 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे इथे किती? 10. ओके, फक्त उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे म्हणून -10. मग -10/4 एवढं उत्तर येईल. किंवा 10 आणि 4ला 5ने भाग जातो, 2ने भाग जातो म्हणून 2 पंचे 10 आणि 2 दूनी 4 म्हणजे -5/2 येईल.
किंवा 5 किंवा -10/4 येईल, तुम्ही काही लिहू शकता. ओके. आता ही संख्या बघा 1 3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दर्शवली? आता ही संख्या आपण व्यवस्थित पूर्णांकात लिहूया, व्यवहारी अपूर्णांकात लिहू. कसं 4 1 4, 4 आणि 3 किती 7 आणि भागिले हे 4, 7/4. आता छेदाला 4 तर आहेच, फक्त 7वा पॉईंट कुठला आहे बघू आपण. 0 पासून 7वा इथं अधिक आहे म्हणून उजव्या बाजूला जाऊ. 0 1 2 3 4 5 6 7, 7 नंबरला कुठला बिंदू आहे? सी आहे. म्हणजे कुठला बिंदू आला आपला? सी बिंदू. म्हणजे 1 3/4 ही संख्या सी बिंदू दर्शवते. आता डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दर्शवली आहे. हे विधान सत्य आहे की असत्य आहे? बघू चला, डी बिंदूने कुठली संख्या दर्शवली. तर सुरुवातीला आपण बघा, जर विचार केला तर खाली 4 छेदाला तर 4 कंपल्सरी असणार. आता डी बिंदू कुठल्या कितव्या बिंदूवरती पॉईंटवरती येतो बघू. बघा 0 नंतर जर आपण विचार केला मोजायचा, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, 10व्या पॉईंटवरती बी आहे आपल्याकडं. ओके. मग इथं 10 लिहू. आता 10/4 दोघांना 2ने भाग जातो. 2 पंचे 10, 2 दुने 4 म्हणजे 5/2. म्हणजे डी बिंदू 5/2 ही परिमेय संख्या, डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवले. हे विधान सत्य आहे की असत्य विचारलं होतं, तर हे विधान सत्य आहे. ओके. म्हणून वरील विधान सत्य आहे. वरील विधान जे आहे विधान सत्य आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हा सराव संच 1.1 सोडू शकतो. ओके. आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा. ओके. तर जास्त वेळ न दवडता आपण सुरू करूयात. पहिला जो प्रश्न आहे, लहान मोठेपणा ठरवा. कुठली संख्या लहान, कुठली संख्या मोठी हे आपल्याला ठरवायचं. एकदम सिंपल आहे. पण त्याच्या अगोदर एक लक्षात घ्या बरं का. आता समजा माझ्याकडे एक संख्या रेषा आहे. ओके. एक त्याच्यामध्ये 1 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, -1 आहे, -2 आहे, -3 आहे आणि -4 आहे. अशा प्रकारच्या संख्या असतात. ओके. आता यामध्ये इथून जसजसं मी डावीकडून उजवीकडे जाईल तसतसं काय होणार आहे, संख्या मोठ्या होत जाणार आहे. म्हणजे -4 पेक्षा मोठी संख्या -3, -3 पेक्षा मोठी संख्या -2, -2 पेक्षा मोठी संख्या -1, -1 पेक्षा मोठी 0, 0 पेक्षा मोठी 1, 1 पेक्षा मोठी 2, 2 पेक्षा मोठी 3, 3 पेक्षा मोठी 4. आता जर तुम्हाला एक विचार करायचा आहे, कुठलीही वजामधली संख्या म्हणजे कुठलीही ऋण संख्या धन संख्येपेक्षा नेहमी लहान असते. जर तुमच्याकडे एक ऋण संख्या दिली असेल आणि एक धन संख्या दिली असेल ना, तर त्याच्यातली धन संख्या नेहमी मोठी असते, तिच्याकडे मोठं तोंड करायचं, आणि जी ऋण संख्या असते तिच्याकडे लहान तोंड करायचं. आता जर बघा, तर इथं -4 आणि -2 या दोघांमध्ये मोठं कोण आहे? -4 आणि -2 या दोघांमधले मोठा -2, कारण उजवीकडे असणारी संख्या ती आहे ती मोठी असते. आता समजा 2 संख्या वजा आहेत, तर त्याच्यामध्ये संख्या मोठी कुठली आहे ती नेहमी लहान असते. उलट असते इथे. ओके. वजामध्ये जी मोठी संख्या ती लहान आणि वजामध्ये जी छोटी संख्या असते ना ती मोठी असते. ओके. आणि 4 आणि 2चा जर विचार केला तर 4 तर मोठाच आहे, पॉझिटिव्ह नंबर. तो बघा ना, 2 आणि 4चा विचार केला तर 4 उजव्या बाजूला येते. तर फक्त समजण्यासाठी मी एक्सप्लेन केलंय. आता आपण प्रत्यक्षात गणित बघूयात. आता -7 आणि -2 दोघांमध्ये मोठा कोण? तुम्हाला माहिती आहे -2 हा नेहमी मोठा असणार आहे. -2 इथे, -7 इकडे कुठेतरी येणार आहे. म्हणजे -2 जर काय झाला, मोठा भाऊ झाला आपल्याकडे. दुसरा एक एक्झाम्पल आपल्याकडे 0 आणि -9/5. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, वजा आणि 0 कुठलीही ऋण संख्या आणि शून्याचा विचार केला तर शून्यापेक्षा ऋण संख्येपेक्षा 0 काय उजव्या बाजूला आहे. त्याच्यामुळे कुठल्याही ऋण संख्येपेक्षा 0 मोठा असतो आणि धन संख्येपेक्षा 0 नेहमी काय असतो, लहान असतो. ही लक्षात घ्यायची. मग आता ऋण संख्या आणि 0 या दोघांमधलं जर का कॉम्बिनेशन असेल, दोघांमध्ये मोठं कोणी ओळखायचं असेल तर 0 जो आहे ना तो नेहमी काय असतो, मोठा असतो. ओके. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे आपल्याकडे 8/7 आणि 0. आता 8/7 ही धनसंख्या आहे आणि हा 0 आणि धनसंख्या यामध्ये नेहमी कोण मोठा असतो? धनसंख्या मोठी असते आणि 0 नेहमी लहान असतो. लक्षात घ्या, ऋण संख्या आणि 0 मध्ये ऋण संख्या लहान आणि 0 मोठा, आणि धनसंख्या आणि 0 मध्ये आपल्याकडं 0 जो आहे तो नेहमी लहान असणार आहे. ओके. यानंतर चौथा जो प्रश्न आपल्याकडं काय आहे की -5/4 आणि 1/2. आता मी सांगितलं एक संख्या वजा आणि इथं काहीच चिन्ह नाही मध्ये, म्हणजे अधिक आहे. वजा अधिक मध्ये जर 2 संख्या असेल ना तर जास्त विचार करायचाच नाही. जी संख्या ऋण आहे ती संख्या लहान आणि जी संख्या धन आहे ती संख्या मोठी. म्हणजे धन संख्या मोठी ही ऋण संख्या लहान. ओके. 4 नंतर 5 नंबरचा प्रश्न आपल्याकडे काय बघा, 40/29. 40/29
29 आणि पलीकडे आपल्याकडे आहे 141/29. आता इथं दोन्ही धनसंख्या आणि छेद समान आहे. छेद समान असेल ना मग वरच्यांचाच विचार करायचा. आता 40 मोठा का 141 मोठा, कोणी पण सांगेल की बाबा 141 मोठा आहे, म्हणून या ठिकाणी 141/29 मोठा आहे 40/29 पेक्षा. ओके, आता मी एवढा सगळा पाठ जो ना तो पुसतो आणि आपण पुढचा जो प्रश्न आहे तो घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. ओके, आता पुढे बघा काय दिलेला आहे. 6 नंबरचा जो प्रश्न आहे तो काय बघा 6 नंबरचा प्रश्न आहे -17/20 आणि -23/20. आता छेद समान आहे, छेद समान आहे तर आपल्याला वरच्यांचाच विचार करायचा. आता -17 मोठं का -23 मोठी, कुठली संख्या मोठी? तुम्ही सांगाल की -17 ही संख्या जी आहे ती -23 पेक्षा मोठी आहे, त्यामुळं आपल्याकडे -17/20 -23/20 पेक्षा मोठे. समजा नुसतं 17/20 आणि 23/20 असतं तर 23 मोठी असते. ओके, पण आता इथे दोन्हीकडे वजा चिन्ह आहे म्हणून -17 जी आहे ती नेहमी मोठी असणार आहे -23 पेक्षा. ओके, 7 नंबरचा प्रश्न बघा. एकूण प्रश्न यामध्ये 10 आहेत आणि आता आपण 7 नंबरचा जर प्रश्न बघितला तर याच्यात काय 15/12. ओके, आणि इथं 7/16. आता इथे गडबड आहे, इथं छेद समान आहे का? नाही आहे छेद समान. मग छेद समान नसेल तर आपल्याला छेद समान करून घ्यायला पाहिजे, किंवा दुसरा एक मुद्दा आहे तिरकस गुणाकार सुद्धा करू शकतो, पण आपण छेद समान घेऊ. आता 15 आणि 12 कितीच्या पडत येतात बाबा? 3च्या हातात. 3×5 15 आणि 3×4 12 आणि इथं 7/16. आता मला सांगा इथं 16 आहेत छेदाला आणि इथं 4 आहेत, मग आता 4च्या जागेवर 16 आले पाहिजे. मग 4च्या जागेवर 16 आणण्यासाठी 4ला कितीने गुणावं लागणार आहे? 4ने. म्हणून आपण काय करू, 4ला म्हणजे या 4/5ला वर आणि खाली 4ने गुणू, बरोबर, म्हणजे छेदाला 16 येतील. आता 4×5 20, 4×4 हे 7 जसेच्या तसे, 16 जसेच्या तसे. आता मला सांगा 20/16 7/16 दोघांमध्ये कोण मोठा आहे? 20 मोठा का 7 मोठा? तर 20 मोठा आहे, म्हणून 20 कडे मोठं असतो. 20/16 मोठा आहे 7/16 पेक्षा. मग इथं उजव्या बाजूला कोण आहे? 15/12. म्हणजे या गुणोत्तराचा जर आपण विचार केला तर या गुणोत्तरामध्ये 15/12 जो आहे तो 7/16 पेक्षा मोठा असणार आहे आपल्याकडे. ओके, यानंतर आपल्याला 8 नंबरचा जो प्रश्न आहे बघा काय 8, 9 आणि 10 असे 3 प्रश्न आपल्याकडे उरले. ओके, इथं काय -25/8 आणि भागिले -9/4. छेद समान नाहीये ना. छेद समान नसेल तर आपण डायरेक्टली कधीच सांगू शकत नाही की दोन संख्यांमध्ये कुठली संख्या मोठी आणि कुठली संख्या छोटी आहे. तर अगोदर छेद समान करायचा. आता इथे छेदाला 8 आहेत आणि इथे छेदाला 4 आहेत. मग आपण काय करू शकतो, हा जो 4 आहे त्याच्या 8 करू शकतो. मग 4चे 8 करण्यासाठी 4ला कितीने गुणावं लागेल? 4×1 4, 4×2 8 म्हणजे 2ने गुणावं लागेल. मग 4ला एकट्याला नाही गुणायचं, संपूर्ण याला आपण काय करू, वर आणि खाली 2ने गुणू. बघा 25/8 आणि इथं जो आपण विचार केला -9/4ला वर आणि खाली 2ने गुणू, कारण छेद समान करायचा आहे. आता -25/8 9×2 18 म्हणून -18 भागिले 4×2 8. आता छेद समान आला. आता -25 आणि -18 दोघांमध्ये मोठा कोण? -18 मोठा, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणून आपण या ठिकाणी सांगू शकतो की -25/8 लहान, सॉरी बरोबर, -25/8 लहान आहे -18/8 पेक्षा. त्याचप्रमाणे -25/8 लहान आहेत -9/4 पेक्षा. म्हणजे अशा प्रकारे हे 8 प्रश्न आपण बघितलेले आहेत. आता 9वा आणि 10वा जो प्रश्न आहे त्या 9व्या आणि 10व्या प्रश्नाकडे आपण वळूया. 9 नंबरचा प्रश्न काय 12/15 आणि 3/5. आता इथे छेदाला 15, इथे छेदाला 5 आहेत. आता छेद परत समान करून घ्यायचा आहे. आता मला सांगा 5ला कुठल्या संख्येने गुणल्यावर की 15 येतील, कारण इथे 15 येते, इथे पण 15 आपण आणू शकतो. ओके, 5ला कितीने गुणल्यावर 15 येतात? तर 5ला 3ने गुणल्यावर 15 येतील. मग काय करू, इथे पण वर आणि खाली 3ने गुणू. 12/15 आणि 3/5ला कितीने? 3ने, वर आणि खाली 3ने गुणू. आता वर आणि खाली 3ने गुणल्यावर काय होईल? 12/15 जसेच्या तसे, 3×3 9 आणि 5×3 15. आता मला सांगा 12/15 मोठा का 9/15 मोठा? 12/15 मोठा, कारण 12 आणि 9 मधला 12 मोठा आहे, त्यामुळे 12/15 मोठा आहे 9/15 पेक्षा. म्हणून इथे आपण सांगू शकतो 12/15 मोठे आहेत 3/5 पेक्षा. एकदम इझी गणित आहे. आता शेवटचा 10 नंबरचा जो आपला प्रश्न राहिलेला आहे तो आपण बघूयात थोड्याच वेळात. सध्या मी हे बाकीचं पुसतो. ओके, तर तुम्ही व्हिडिओ थोडीशी रिवाइज करून मागे घेऊन हे फळ्यावरचं जे आपलं काही होतं ते सगळं तुम्ही लिहून घेऊ शकताय. आता 10वा आणि शेवटचा प्रश्न बघा ना, त्याच्यामध्ये आपल्याकडे छेद समान नाहीये.
प्रश्न काय दिलाय 10वा, वजा 7/11 आणि वजा 3/4. आता इथे एका ठिकाणी छेद 11 आहे आणि एका ठिकाणी छेद जो आहे तो आपल्याकडे 4 आहे. छेद समान नाहीये. आता इथे छेद करण्यासाठी 4ला कुठल्या संख्येने गुणल्यावर 11 येत नाही आणि 11ला कुठल्याही संख्येने गुणल्यावर 4 येत नाही. मग सरळ काय करायचं, या 4ने इकडे गुणायचं आणि या 11ने इकडे गुणायचं, एकमेकांना गुणायचं. म्हणजे वजा 7/11ला कितीने गुणायचं, वर आणि खाली 4ने, या छेदाने. आणि इकडे वजा 3/4ला कोणी गुणणार, यस, खाली छेदाला 11 आहे, 11ने गुणणार. म्हणजे काय होईल, आपला छेद जो आहे ना तो समान होऊ शकतो या ठिकाणी, बरं का. 7 चोक 28, वजा आहे म्हणून वजा 28 आणि 11 चोक 44. ओके. आता 3 गुणिले 11 33 आणि भागिले 4 गुणिले 11 44. म्हणजे छेद काय झाला, 44 हा छेद आहे तो दोन्ही ठिकाणी आपल्याकडे या ठिकाणी समान आलेला आहे. आता 44 समान आहे. आता वजा 28 आणि वजा 33 दोघांमध्ये मोठा कोण आहे, वजा 28 मोठा आहे. याचं उत्तर तुम्ही सांगू शकता की बाबा वजा 28/44 मोठा आहे वजा 33/44 पेक्षा. म्हणून इथं आपण सांगू शकतो की वजा 7/11 मोठा आहे वजा 3/4 पेक्षा. तर अशा प्रकारे आपण हा पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण सराव संच 1.2 सोडून पाहिलेला आहे. 10 मिनिटाची व्हिडिओ झालेली आपल्याला, 10 मिनिटापेक्षा जास्त. आणि नक्कीच तुम्हाला जर काही व्हिडिओ समजले असेल, व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा. म्हणजे आम्ही फ्युचरमध्ये अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि नुसतं सबस्क्राईब करू नका बरं का, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे, ते बेलचं बटन क्लिक करून ऑलवरती तुम्ही क्लिक करा. म्हणजे आमच्या सगळ्या व्हिडिओ आम्ही अपलोड केलेल्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही फ्रीमध्ये गणिताच्या व्हिडिओ बघू शकता. ओके, यस, बाय सगळ्यांना, हॅव अ नाईस डे. पुन्हा एकदा आपण नवीन एका व्हिडिओ सहित भेटूयात लवकरात लवकर. ओके, धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. तर पहा, याच्यामध्ये काय की खालील परिमेय संख्या दशांश रूपात घ्या. आता दशांश रूपात म्हणजे काय, आता ही व्यावहारिक अपूर्णांक आहे. उदाहरणार्थ 5/2ला जर मला दशांश रूपात लिहायचं तर मी काय करणार, या 2ने या 5ला भाग लावणार. आता आपल्याला माहिती आहे, असा 5 इथं लिहितो आणि 2 असा इथं राहतो. 5च्या पाड्यात 2 येत नाही, 4 येतात. 2च्या पाड्यात 5 येत नाही, 4 येतात. बघा, 2 दुने 4, मग 5तून 4 गेला 1. आता 1 तर येत नाही म्हणून वर पॉईंट देतो आणि इथं 0 देतो आणि 2×5 = 10. ओके, आणि 10तून 10 गेले 0. म्हणजे 5/2 म्हणजे 2.5. दोघांचा अर्थ एक असतो. हे व्यावहारिक अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक. तर अशा प्रकारे या व्यावहारिक अपूर्णांकाचं आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. एकदम सिंपल आहे, फक्त पाढे पाठ असले पाहिजे आणि भागाकार आपल्याला करता आला पाहिजे. आता पहिलं गणित बघा, 9/37. मग आता आपल्याला इथं काय करायचं, 37ने भाग लावायचा भाऊ नावाला. 37ने काय भाग लावा, कोणाला भाग लावायचा, नावाला. आता 37चा पाडा आपल्याला माहिती पाहिजे, मग तो पाडा मी इथे लिहून ठेवलाय. 37 × 37, 37 × 2 = 74, 37 × 3 = 111, 37 × 4 = 148, 37 × 5 = 185, 37 × 7 = 222, 37 × 7 = 59, 37 × 8 = 96, 37 × 9 = 333 आणि 37 × 10 = 370. ओके. आता 37च्या पाड्यात तर 9 नाही येऊन राहिले, नाही येत तर मग काय करतो आपण, इथे एक 0 द्यायचा असतो आणि इथं 0 पॉईंट घ्यायचा असतो. आता 90 येतात का, नाही. मग 90 पेक्षा लहान 74 आहे. मग 37 दुने आपण लिहू शकतो 74. आता 90 मधून 74 गेले किती राहिले, 16. ओके. आता 16 नाही येत 37च्या पाड्यात म्हणून एक 0 दिला. आता 160 येतात का, नाही. पण 160 पेक्षा लहान 148. म्हणजे 37 चोक आपल्याकडे 148 असतात. ओके. आता 160 मधून 148 गेले किती राहिले बाबा, 12 राहिले. ओके. आता 12च्या पुढे एक 0 घेऊ, 120 येतात का, नाही. मग 37 त्रिक 111 घेऊ, 37 त्रिक 111. मग आता 120 मधून 111 गेले, 9 राहिले. जे 9 इथं होते परत इथं आले. मग आपण एक 0 घेऊ आणि 37 दुने 74 घेऊ. 37 दुने 74 म्हणजे आता इथे रिपिटेशन होत राहणार आहे. बघा कसं, 90 मधून 74 गेले, परत 16 आले. मग एक 0 घेतला. 160 येतात का, नाही येत, 148 येतात. म्हणून 37 चोक 148. 160 मधून 148 गेले, राहिले किती बाबा, 12. मग एक 0 घेतला आणि 37 त्रिक 111. परत 120 मधून 111 गेले, 9 आले. म्हणजे रिपिटेशन होत राहणार आहे. म्हणून 9/37 याचं जे उत्तर आहे ते 0.243 सारखे येतात. म्हणून आपले एवढंच उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, व्यावहारिक अपूर्णांक जे आहेत त्यांना आपण दशांश अपूर्णांकामध्ये आणू शकतो. एकदम सिंपल प्रश्न आहे. आता आपण पुढचा पण एक प्रश्न बघूयात, आपल्याकडे काय आहे याला आता मी पुसतो सध्या.
बघा पुढचा प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी आहे 18/42. बघा 18/42. आता 18 आणि 42 ला कितीने भाग जाऊ शकतो? 6ने. जर दोन संख्याला जात असेल ना तर लावायचा. उगाच 42चा पाडा नाही तयार करत बसायचा, वेळ नाही वेस्टेज घालवायचा. आता 6×18 6×42, सॉरी 6×42. म्हणजे आता आपण काय करू, 7ने 3ला भाग लावू, हे जरा सोपं पडेल. 42ने 18ला भाग लावण्यापेक्षा 7ने 3ला भाग लावलं तेच उत्तर येणार आहे, जेवढं उत्तर 42ने 18ला भाग लावल्यावर येईल. 7च्या पाड्यात 3 येत नाही म्हणून 0 घेतला आणि इथे 0. आता 7×4 = 28. 30 मधून 28 गेले, राहिले 12. ओके, आता नाही 2 राहिले, फक्त 2 राहिले, एक 0 घेतला. आता 7×1 = 7, 7×2 आपल्याकडे येतात 14. ओके, 20तून 14 गेले, 6 राहिले, एक 0 घेतला. 7×8 आपल्याकडे असतात 56. 60 मधून 56 गेले, 4 राहिले, एक 0 घेतला. 7×5 आपल्याकडे येतील 35. ओके, आता 40 मधून 35 गेले, 5 राहिले, एक 0 घेतला. आता 50 येतात का? 7च्या पाड्यात नाही, मग 7×7 = 49 आपल्याकडे येतात. 50 मधून 49 गेला, 1 आणि 0 घेतला. आता 7×7 आपल्याकडे येतील, 7×1 = 7 येतील. आता 10तून 7 गेले, 3. बघा इथं परत 3 आहे, इथं परत आला, एक 0 घेतला म्हणून 7×28 या ठिकाणी येतील. 7×28 आणि 30तून 28 गेले, 2. म्हणजे इथे तुम्ही बघा 42 आणि 71 नंतर हे 4 पासून पुढे रिपिटेशन होत राहणार आहे. 4 नंतर परत इथं जर आपण 0 घेतलं तर 7×2 = 14 म्हणजे 42 येत राहणार आहे. म्हणजे याचं जे अंतिम उत्तर आहे ते किती? 0.428571 वरती आपण अशा प्रकारची रेष मारू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, फक्त भागाकार करायचं काम करायचं आहे आणि जे रिपिटेशन येतील त्यांच्यावरती अशी रेष मारायची, लाईन मारायची. ओके, एकदम सिंपल आहे. आता हा प्रश्न तुम्ही लिहून घेऊ शकता आपल्या व्हिडिओला पॉज करून. आता यानंतर आपल्याकडे तिसरा एक प्रश्न आहे, तिसरा सुद्धा आपण प्रश्न, आज सगळे प्रश्न आपण आपल्या याच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात. पुढचा आपल्याकडे 9/14. ओके, 9/14. आता पुढचा प्रश्न 9/14 म्हणजे 14ने नावाला भाग लावायचा. 9/14 बरं का. आता बघा 14चा पाडा, 14×1 = 14, 14×2 = 28, 14×3 = 42, 14×4 = 56, 14×5 = 14, 14×6 = 84, 14×7 किती आले आपल्याकडे? 100, 14×7 = 98, 14×8 = 112, 14×9 = 126 आणि 14×10 = 140. ओके, आता बरं का, इथं आता मी इथून घेतो. 14ने भाग लावायचा आपल्याला 9ला. ओके, 14ने लावायचा भाग 9ला. 14च्या पाड्यात 9 तर येत नाही, 0 घ्या, इथं 0 पॉईंट द्या, इथं 0 घ्या. 14×4 = 56, 14×5 = 14×7 = 84. इथं घ्या 84. 90 मधून 84 गेले, 6 राहिले, लिहून टाका 6. ओके, आता बघा 6 लिहिल्यानंतर एक 0 घ्यायचा असतो आपल्याला भागाकार करताना. 14×4 = 56 आपण इथे लिहू. 14×4 = 56, अब तक 56, 14×4 = 56. 60 मधून 56 गेले, 4, एक 0 घेतला. तर 14×2 = 28 घेऊ, कारण 14×3 = 42, 40 पेक्षा मोठे आहेत म्हणून 14×2 आपल्याकडे घेऊ शकतो आपण 28. आता 40 मधून 28 गेले, राहिले 12, एक 0 घेतला, 120. 14×8 = 112 घेऊ आपण. ओके, 14×8 = 112. 120 मधून 112 गेले, 8 राहिले, एक 0 घेतला. परत 14×5 या ठिकाणी आपल्याला 70 घेता येतील. आता 80 मधून 70 गेले, 10 राहिले, एक 0 घेतला. 100 येतात का? नाही येत, पण 98 येतात. बघा 14×7 आपल्याकडे 98, 14×7 = 98. आता 100 मधून 98 गेले, 2 राहिले, एक 0 घेतला. आता 14×1 आपल्याला इथं 14 घेता येतील. आता 20तून जर 14 गेले तर 6 राहिले, जे 6 इथे आपल्याकडे आले होते. ओके, म्हणजे आता इथून रिपिटेशन होणार. बघा कसं 0 घेतलं ना, 14×1 = 14, 14×4 = 56 इथं आपल्याकडे येतील. 14×4 = 56. आता 60 मधून 56 गेले, 4 आणि 0 घेतले. आता 14×2 आपल्याकडे काय येणार, इथं 28 येणार आहे. ओके, म्हणजे परत 40 मधून 28 गेल्यावर काय आपल्याकडे 12 वगैरे येतील. म्हणजे बघा इथून 42 ते वाढत जातात. म्हणजे आपण काय करू, याला इथपर्यंतच ठेवू, कारण इथून पुढे रिपिटेशन होत जाणार आहे इथं प्रत्येक संख्येचं. म्हणजे 9/14 बरोबर काय येणार आहे, 0.6428571 वरती एक रेष मारली. एकदम सिंपल आहे. तर अशा प्रकारे तिसरा सुद्धा प्रश्न आपला सॉल्व्ह झालाय. आपण सगळे प्रश्न बघणार आहोत. तिसऱ्या प्रश्नानंतर आपल्याकडे चौथा काय आहे बाबा, -103/5. बरं का, -103/5 पटक्यात उत्तर होणार आहे. बघा चौथा प्रश्न आहे -103/5. ओके, बघा पहिलं काय करा, 5ने भाग लावा 103ला. एकदम सिंपल. इथं काय वजा नका लिहू सध्या भागाकार करताना. 5×2 = 10, 10तून 10 गेले 0, वरून आला 3. 5च्या पाड्यात 3 येतात का नाही, मग काय करू, 5 0 0 घेऊ. 3तून 0 गेले 3
आता 0 घेऊ आणि इथे पॉईंट देऊ. बरोबर. आता 5 7 30 म्हणून किती आलं आपल्याकडे 20.6 आलं. 30तून 30 गेला 0 म्हणजे 20.6. म्हणजे इथे काय लिहा वजा 20.6 तुम्ही काय करू शकता या ठिकाणी लिहू शकता. ओके. आणि शेवटचा आणि 5वा प्रश्न आपल्याकडे आहे की वजा 11/13 वजा 11 भागिले 13. ओके. 13 ने भाग लावा वजा 11ला 11ला भाग लावा. चला 11 लिहायचं. आपण काय करू 0 घेऊ आणि एक पॉईंट देऊ. ओके. आता 13च्या पाड्यामध्ये बघा 13 8 किती आपल्याकडे येतात 104. 13 8 104. 110तून 104 गेले 6 लिहिले इथे 0 घेतले. 13 चौक आपल्याकडे येतात 52. 60 मधून 52 गेले 80. ओके. 13 सक आपल्याकडे येतात 78. 13 सक 78 कारण 13 पंचे 65 आणि 13 सक 78. 80 मधून 78 गेले 2 राहिले 1 0 घेतला आणि 13 1 काय लिहिलं 13 लिहिलं. 20 मधून 13 गेले 7 राहिले 1 0 आणि 13 पंचे आपल्याकडे किती येतात 65 येतात. 70 मधून 65 गेले 5 राहिले 0. 13 त्रिक आपल्याकडे किती येतात 39 येतात. आता 50 मधून 39 गेले राहिले 11 झालं. इथं 11 आपलं रिपिटेशन आलं 1 0 घेतला. 13 8 आपल्याकडे किती आली 104 आली. 110 मधून 104 गेले 6 लिहिले 0 लिहिले आणि परत मग 13 चौक 52 आपल्याकडे आले. परत 60 मधून 52 गेले 8 राहिले आणि परत 80 वगैरे आपल्याला काढता येतील. म्हणजे इथं तुमचं काय उत्तर असणार आहे 11 भाग वजा 11/13 बरोबर 0.846153 नंतर परत 8 4 येतात. म्हणजे इथं तुम्ही एक लाईन मारू शकता. ओके. तर अशा प्रकारे हा सराव संच आपण पाहिलेला आहे. एक जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. तर पहिला प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न नीट वाचा. काय दिला बाबा प्रश्न पुस्तक असेल तुमच्याकडे की √2 ही संख्या रेषेवरती दाखवलेली आहे. ओके. त्या आधारे √3 ही संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायची आणि ती दाखवण्यासाठी इथे जी काही तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे जी कृती दिलेली आहे ती कृती पूर्ण करायची आहे. एकदम सोपा प्रश्न आहे कृती पूर्ण करायचा कारण कृती पूर्ण करणे हा प्रश्न अतिशय सोपा असतो. बघा आता याच्यामध्ये काय दिलं लेंथ ऑफ OQ √2. आता OQ म्हणजे हा O पासून ह्या Q पर्यंतचा अंतर काय बाबा √2 आहे. लेंथ ऑफ OR 1 आहे म्हणजे इथे तुम्हाला O आणि R जो आहे लेंथ ऑफ OR इथे R बिंदू आहे बरं का. OR किती दिलेले 1 दिलेले आहे. ओके. तर आपल्याला काय काढायचं आहे या ठिकाणी OR काढायचं. ओके. लेंथ ऑफ QR आपल्याला दिले हा Q आणि R दिलेले सॉरी QR 1 दिले लेंथ ऑफ QR 1 आणि OQ जे आहे ती √2 आहे. तर आपल्याला OR काढायचे म्हणजे हा कर्ण काढायचा आहे. पायथागोरसचा प्रमेय आपण या ठिकाणी वापरू. हे इथं लिहिले बघा पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय असतो कर्णाचा वर्ग OR चा वर्ग तो इथे दिला लेंथ ऑफ OR चा वर्ग बरोबर लेंथ ऑफ OQ चा वर्ग ही बाजू जी आहे ना OQ तिचा वर्ग अधिक QR चा वर्ग. बघा OQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग दिलाय. आता OQ ची किंमत किती बाबा इथं √2 आहे म्हणून इथं आपण काय करणार इथं लिहिणार √2 चा वर्ग अधिक QR ची किंमत किती QR 1 आहे म्हणून 1 चा वर्ग. आता √2 चा वर्ग किती येतो 2 येतो फक्त आणि 1 चा वर्ग किती येतो 1. आता 2 आणि 1 किती झाले बाबा 3 झाले म्हणजे इथं आपण काय करू शकतो लिहू शकतो 3 आणि त्यानंतर इथं OR चा वर्ग जर 3 आहे आपल्याला OR चा वर्ग नकोय आपल्याला काय करायचं फक्त OR पाहिजे म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय काढलं पाहिजे वर्गमूळ काढलं पाहिजे. मग या 3चं वर्गमूळ किती याचं जर वर्गमूळ काढलं ORचं तर 3चं वर्गमूळ आपल्याकडे येतो √3 म्हणजे त्याला वर्गमूळ 3 आपण म्हणतो. तर अशा प्रकारे ही कृती पूर्ण करायची. कृती पूर्ण करणं एकदम सोपा प्रश्न असतो. आता आपण काय करूयात ही कृती पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आणखी 2 प्रश्न आहेत. त्यामध्ये काय करायचं संख्या रेषेवरती √5 ही संख्या आपल्याला दाखवायची आहे आणि त्यानंतर संख्या रेषेवरती √7 ही संख्या दाखवायची आहे. ओके. तर आता आपण लगेच आपला पुढचा प्रश्न सुरू करूयात. हे आता मी फळ्यावरचं पुसतो. तुम्ही आपली व्हिडिओ बॅक करून किंवा पॉजला घेऊन तुम्ही हे जे मी लिहिलं होतं ते तुम्ही बघू शकता. मागे घ्या थोडीशी पॉज करा आणि मागचा जो प्रश्न आहे तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. ओके. यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे आपल्याकडे संख्या रेषेवर काय करायचं आपल्याला √5 ही संख्या दाखवायची. ही संख्या दाखवा. ओके. ही संख्या दाखवा √5 एकदम सिंपल आहे. √5 संख्या जर का तुम्हाला दाखवायची असेल तर काही छोट्या मोठ्या ट्रिक्स आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट आपण पट्टी घेऊयात. ओके. पट्टी असेल तर जरा बरं पडेल. तर सुरुवातीला आपण काय करू या पट्टीवरून √5 दाखवण्यासाठी अशा प्रकारे आपण एक लाईन मारून घेऊयात. ओके. ही लाईन मारून घ्यायची √5 साठी. इथे काय करा इथे एक आपल्याकडे रेषा असणार इथे काय करा तुम्ही 0 पॉईंट घ्या. ओके. 0 नंतर इथे काय करा 1 घ्या. ओके. इथे 1 घ्यायचा
आता हे जेवढं अंतर घेऊन तुम्ही एक घेतलाय ना, तो समजा तुमचा तेवढ्याच अंतरावरती हा एक इथून असा एक लंब टाकायचा बरं का, तेवढ्याच इथे एक लंब टाकायचा. पहिला एक घेतल्यानंतर हा लंब टाकायचा आणि हा लंब टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, पहिली पायरी इथं 0 पॉईंट घ्यायचं आणि इथं 1 घ्यायचं. आता हे जे अंतर आहे, हे अंतर तुम्ही कितीही घेऊ शकता, शक्यतो 3 सेंटीमीटर घ्या. चला हे अंतर तुम्ही 3 सेंटीमीटर घ्या आणि इथं काय नाव द्या, फक्त 1 एवढंच नाव द्या. आता हे 3 सेंटीमीटर अंतर जर तुम्ही घेतलं असेल तर एवढंच अंतर कंपासमध्ये ठेवायचं आणि हा काय करायचा, पहिला लंब काढायचा. इथं तुमच्याकडे एक बिंदू मिळाला ना कुठला, एक, तर एक मिळाल्यानंतर तुम्ही इथून तुमचा आपला ते जो कोन मापक आहे तो ठेवून तुम्ही एक लंब काढू शकता किंवा अंदाजे एक सरळ रेष मारू शकता. ती मारल्यानंतर हे जे एवढं अंतर आहे ना, तेवढंच अंतर घेऊन इथून आपल्याला एक कंस मारायचं. ओके, आणि इथं तुम्ही काय पण नाव देऊ शकता, या बिंदूला आर देऊ शकता किंवा पी देऊ शकता. आणि त्यानंतर याला तुम्ही काय करणार, जोडणार आहे. अशा प्रकारे हा कर्ण जोडायचा. तर जेवढं तुमचा ओ आणि इथं नाव समजा तुम्ही द्या, इथं क्यू नाव द्या, हा इथं एक दिला आपण. जेवढं आपलं पी क्यू असणार आहे ना, तेवढाच आपला काय असणार आहे, ओ क्यू अंतर असणार आहे. आता आपण काय करू शकतो, इथून जर एक कंस मारला असता तर ओवर कंपासचं टोक ठेवायचं आणि कंस मारून टाकायचा. असं काय करायचं, एक कंस मारून टाकायचा. ओवर कंपासचं टोक ठेवायचं आणि पी वर दुसरं टोक ठेवून एक कंस मारायचा. हा कंस मारल्यावर आपल्याला इथं कुठला बिंदू मिळणार आहे, √2. √1 नंतर √2. पण आपल्याला √5 पर्यंत जायचंय. मग काय करा, इथून सरळ एक असा लंब टाका. ओके, हा लंब टाका. हा लंब टाकल्यानंतर हे जे वरचं आपलं जेवढं अंतर आहे ना, तेवढंच अंतर घेऊन इथून कंस मारा आपण. मारला कंस. हा कंस मारल्यानंतर परत हा आणि हा कर्ण जो आहे त्याला आपण काय करू, जोड. तो जोडल्यानंतर आपल्या ओ बिंदू पासून ते इथपर्यंतचे जे अंतर आहे ते मोजायचं. परत ओ बिंदूवर कंपासचं एक टोक ठेवायचं आणि कंपासचं टोक दुसऱ्या बिंदूवर आणि इथून असा एक कंस जो आहे ना तो मारून घ्यायचा असा. ओके, असा कंस. इथं एक कंपासचं टोक ठेवायचं, इथं मारून घ्यायचा. आता √2 नंतर आपल्याला किती मिळणार आहेत, √3 मिळणार आहेत. आपल्याला √5 पर्यंत आपली गाडी न्यायची. अशीच गाडी सरकवत आपण √5 पर्यंत नेणार. आता हे जेवढं अंतर आहे तेवढ्याच अंतरावर एक कंस मारायचा आणि हे जे 2 पॉईंट आहे, ओ आणि आपला हा जो पॉईंट आहे, या दोघांना सुद्धा जोडायचा. आणि जोडल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला एक कंपासचं टोक इथे ठेवायचं आणि दुसरं कंपासचं टोक तिकडे ठेवायचं. आता माझ्याकडे कंपास नाही, तर समजा आता हे कंपास आहे, तर एक टोक इथं ठेवलं आणि दुसरं टोक समजा इथे आणि इथून एक कंस मारला. अशा प्रकारे मारला कंस. आता √3 नंतर काय मिळणार आहे, √4. √4 म्हणजे त्याचं वर्गमूळ काय असतं, 2 असतं. नुसतं 2 लिहिलं तरी चालेल. आता याला आपण काय करू शकतो, परत एक अशी लंबरेष काढली, कारण √5 कडे जायचंय. 2 नंतर आपल्याकडे √5च येणार आहे आणि त्यानंतर परत हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर घेऊन इथून एक कंस मारायचा आणि हे अंतर ओ आणि हे जे अंतर आहे त्याला आपण काय करू, जोडून टाकू या ठिकाणी. ओके, आणि त्यानंतर ह्या ओ वरती कंपासचं एक टोक ठेवायचं. आता आपलं कंपास रेडी झालंय. ओके, मस्त कंपास तयार झालेला आहे. इथे एक कंपासचं टोक ठेवा आणि इकडे एक ठेवा. ओके, आणि इथून एक असा कंस मारून घ्या. मारला कंस. हा जो कंस मारलाय तो काय झाला, आपला √5 झाला. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, √5 ही संख्या जी आहे ती संख्या रेषेवरती दाखवू शकतो. एकदम सिंपल आहे. तुम्ही काय करा, पुन्हा एकदा ही व्हिडिओ जी आहे ती रिवाइज करा. पुन्हा एकदा मागे घ्या या व्हिडिओला आणि मागे घेऊन पुन्हा एकदा तुम्ही ही व्हिडिओ कंप्लीट करायचा प्रयत्न करा. आता बघा, यानंतर आणखी आपल्याकडे एक प्रश्न आहे, दुसरा प्रश्नानंतर तिसरा प्रश्न काय आपल्याकडं, √7 ही संख्या आपल्याला दाखवायची. ही संख्या रेषेवर दाखवा. ओके, संख्या रेषेवर आपल्याला काय करायचं, दाखवायचं. ओके, असा हा प्रश्न आहे तिसरा. आता बघा ना, ज्याप्रमाणे आपण हा जो दुसरा जो प्रश्न केलेला आहे याच्यामध्ये आपण काय केलं, ही √5 ही संख्या दाखवली. तर इथपर्यंत सगळं सेम असणार आहे √7 दाखवण्यासाठी. मग √7 दाखवण्यासाठी √5 नंतर बघा इथून 0 1 2 3 4 √5 पर्यंत आपण आलो. आता √5 नंतर आपल्याला कुठली संख्या दाखवू शकतो आपण, √6 येणार. मग काय करा, इथून परत एक लंब टाकायचा आपल्याला √7 दाखवण्यासाठी. म्हणजे इथपर्यंत सेम आलं. त्याच्यानंतर √5 दाखवण्यासाठी आपण काय करणार, परत एक अशी लाईन मारणार √7 दाखवण्यासाठी आणि मग हे जे अंतर आहे तेवढंच अंतर आपण घेणार. ओके, आणि तेवढं अंतर घेतल्यानंतर याला आपण काय करू, जॉईंट करून टाकू, हा बिंदू आणि हा बिंदू. ओके, √5 पर्यंत असेल तर इथपर्यंतच काम झालं. दुसरा प्रश्न इथपर्यंतच आहे. आम्ही काय करतो, आता तिसरा प्रश्न सांगतो. तिसरा प्रश्न इथून पुढे गाडी जाणार आहे आणि त्यानंतर हे बिंदू मधलं अंतर आणि हे अंतर या दोघांमधलं आपण काय करू, इथे एक कंपासचं टोक ठेवू, इथे एक ठेवू आणि कंस मारून घेऊ. √5 नंतर आपल्याकडे किती आलं, √6 आले. आता √7 पाहिजेत. मग आपल्याकडे आणखी एक लंब असा टाकावा लागेल आणि हे जे अंतर आहे तेवढंच अंतर घेऊन एक कंस मारायचा आणि हे जे पॉईंट्स आहेत ते सगळे जोडून टाकायचे आपल्या इथून असे. ओके, जोडले. आता जोडल्यानंतर आपल्याला काय करायचंय, एक कंपासचं टोक इथे ठेवायचं आणि एक तिकडे घ्यायचं आणि एक कंस मारून घ्यायचा. अशा प्रकारे √6 नंतर आपल्याला मिळेल √7. ओके, तर अशा प्रकारे आपण √7 पण आपल्या संख्या रेषेवरती दाखवू शकतो.
आणि √5 पण आपण कशा प्रकारे दाखवू शकतो ते बघितलंय. तर आपल्याला परीक्षेला बघा ना, तुम्हाला संख्या रेषेवर अशा प्रकारे संख्या दाखवायला येतो. आणि हा प्रश्न इयत्ता 9वीला सुद्धा आहे तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, फक्त 8वीसाठी मर्यादित नाही, तर हा प्रश्न एकदम व्यवस्थित परफेक्ट करून ठेवा. कारण इयत्ता 9वीला सुद्धा आपल्याला या प्रश्नावर आधारित गणित विचारले गेलेले आहेत, म्हणून खूप महत्वाचं आहे. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे सराव संच 1.4 पाहिला आहे. आणि संपूर्ण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1, 1.2 आणि 1.3 वरची चर्चा केली होती. आणि आज आपलं पहिलं प्रकरण आपण संपवलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. आणि त्या दुसऱ्या प्रकरणाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा. ओके, आणि व्हिडिओ थांबवायच्या आत आणि संपवायच्या आत आपला चॅनल जो आहे, आपली जी व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ओके, तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. लवकरात लवकर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरं प्रकरण घेऊन. ओके, बाय.